तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत फिशिंगचं जाळं। तर मित्रांनो, हे जाळं आता आपल्याला बांधायचं आहे। तर याच्यासाठी मित्रांनो थर्माकोल बनवायचे आहेत आणि त्यासाठी ताराचे कडे पण आम्ही बनवणार आहोत। तर हे जाळं मित्रांनो हे 60 नंबरचं आणि 60 नंबरमध्ये मित्रांनो हे 3 बोटी जाळं असतं। तर हे जपानी कंपनीचं मित्रांनो जाळं आहे। तर बघू शकता असं हे जपानी कंपनीचं जाळं आहे आणि हे 60 नंबर म्हणजे 3 बोटे आहे। तर याच्यामध्ये 3 बोट हे बसतात। तर अशा प्रकारे मित्रांनो हे 3 बोटी जाळं आहे। तर या 3 बोटी जाळ्यासाठी आम्हाला आता थर्माकोल आणि तारेचे रिंग बनवायचे आहे। तर बघू शकता एवढा आम्ही थर्माकोल घेतलेला आहे, परंतु आम्हाला एवढं काय थर्माकोल लागणार नाही। तर यामधून आम्हाला जेवढं लागणार आहे तर तेवढं आम्ही कापून घेणार आहोत। तर आता हे थर्माकोल मित्रांनो एकदम असं पातळ बनवायचं आहे। तर त्यासाठी सुरी घेतलेली आहे। सुरीने मित्रांनो हे थर्माकोल चांगलं कापता येतं। तर आता आपल्याला हे एकदम पातळ अशी काप घालायचे आहे थर्माकोलला। तर आता मी येथे कापून घेत आहे। जाळ्याची जसं घरे असतात तसे आपल्याला या थर्माकोलचे पण साईज बनवावी लागते। मित्रांनो हे थर्माकोल तसं बरंच कडक असतं कापायला सुद्धा, तर आपल्याला थोडं हळूहळू असं कापावं लागतं। तर पहा एवढं पातळ मी आता काप घातलेलं आहे याला। तर याचे आपल्याला अजून 2 तुकडे करायचे आहेत। तर मी आता पुन्हा येथे काप टाकीत आहे एक। तर अजून सुद्धा बारीक करायचं आहे आपल्याला। तर मी अजून बारीक करून घेत आहे, कारण मित्रांनो 3 बोटी जाळ्यासाठी थोडं बारीकच थर्माकोल बनवायचे आहेत। तर आता यामधून सुद्धा आपल्याला एकदम असं चौकोनी बनवून घ्यायचं आहे। तर मी आता साईडनं असं काप घालून थोडीशी बाजू ही काढून घेत आहे, कारण मित्रांनो हे आपल्याला एक सारखं असं बनवावं लागतं। तर हे आपल्याला एकदम सगळे सारखेच बनवावे लागतात, म्हणजे जाळं हे पाण्यावरती एक सारखं असं तरंगतं। तर पहा एवढी साईज बनवलेली आहे। हे थर्माकोल मित्रांनो कुड्यांमध्ये जाणार नाही असं आपल्याला हे थर्माकोल बनवायचं आहे। म्हणजे जाळ्याची कुडी जर 3 बोटे असेल तर याची साईज थोडी 3 बोटापेक्षा थोडीशी मोठी बनवायची आहे, म्हणजे ते जाळ्यामध्ये गुंतलं जाणार नाही थर्माकोल। तर असं थर्माकोल आपल्याला बनवायचं आहे। तर मित्रांनो हे सगळे थर्माकोल आपल्याला एकसारखेच बनवायचे आहेत। आपल्याला जेवढे थर्माकोल लागतील तेवढे एकसारखे बनवायचे आहेत। आणि मित्रांनो एका जाळ्यासाठी तसे बरेच थर्माकोल लागतात, तर ते सगळे असेच एकसारखेच बनवून घ्यायचे आहेत। तर बघू शकता दोन्हींची साईज एकसारखी झालेली आहे। आणि मित्रांनो अजूनसुद्धा आपल्याला बरेच थर्माकोल बनवायचे आहेत। तर मित्रांनो आमचे आता बरेच थर्माकोल हे कापून झालेले आहेत आणि आता लगेच तर तारेची रिंग बनवायची आहे। तर बघू शकता साधारण मित्रांनो ही तार आम्ही 2.5 ते 3 mm तार घेतलेली आहे रिंग बनवण्यासाठी। तर याच्यात आम्ही रिंग बनवणार आहोत। एकदम असं गोल कडं बनवायचं आहे। तर त्यासाठी हे माप घेतलेलं आहे आणि त्याच मापावरती आम्ही असे तार कट करून घेणार आहोत आता। आणि मित्रांनो हे तार कट करून झाल्यानंतर असं गोल कडं बनवायचं आहे। तर आता जेवढे पण कडं लागतात तर तेवढे सगळे तारेचे तुकडे करून घ्यायचे आहेत। आणि आता हे कडं एकदम असं गोल करायचं एकसारखं। तर पहा आता हे कडं बनवून झालेलं आहे। आणि मित्रांनो यासाठी चिकट टेप लावणार आहोत आम्ही। तर आता हे सगळे कडे बनवून झाले की तर मित्रांनो या जॉईंटवरती आपल्याला दोरा बांधायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला हा चिकट टेप लावायचा आहे। तर हा दोरा सरकणार नाही, तर त्यासाठी येथे चिकट टेप लावून घ्यायचा आहे।
आणि मित्रांनो यासाठी असा काळा चिकट टेपच वापरायचा आहे, कारण हा पाण्यामध्ये सुद्धा याला काहीच होत नाही. तर मित्रांनो चिकट टेप लावून झाल्यानंतर मग लगेच कडीला दोरा बांधून घ्यायचा आहे. तर यासाठी मित्रांनो थोडासा असा दोरा वापरायचा आहे, कारण याच दोऱ्याने आपल्याला जाळ्याला बांधावे लागते कडी. तर पहा आता असा दोरा बांधून घ्यायचा आहे कडीला. आणि बांधून झाल्यानंतर जाळ्याला बांधण्यासाठी थोडासा दोरा ठेवायचा आहे. तर पहा असा आपल्या कडीला दोरा बांधून झालेला आहे. तर आता ही कडी जाळ्याला बांधायला तयार झाली. तर मित्रांनो आता कडीला अशा प्रकारे दोरा बांधल्यानंतर मग थर्माकोलला पण दोरा बांधून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आम्ही सुई घेतलेली आहे आणि सुईमध्ये वळून थर्माकोलच्या मध्यभागी असा दोरा बांधून घेणार आहोत. तर मित्रांनो हे सगळे एकत्र वळल्यानंतर सुद्धा आपल्याला दोरा बांधता येतो. तर हा दोरा सुद्धा मित्रांनो थोडासा असा लांब कट करायचा आहे, आपल्याला जाळ्याला बांधण्यासाठी ठेवायचा आहे. तर पहा एवढा असा जाळ्याला बांधायला दोरा ठेवायचा आहे. तर पहा आता थर्माकोलला सुद्धा दोरा बांधून झाला आहे. तर मित्रांनो असा दोरा आता सगळ्या थर्माकोलला बांधून घ्यायचा आहे आणि रिंगांना सुद्धा असा दोरा बांधून घ्यायचा आहे. तर आमचं आता हे सगळं साहित्य तयार झाल्यानंतर मग आम्ही जाळं बांधायला सुरुवात करणार आहोत. तर चला आम्ही आता हे सगळं बनवून घेतो आधी. तर मित्रांनो आता थर्माकोल आणि रिंग बनवून झालेले आहे आणि आता आम्ही लगेच जाळे बांधायला सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला थोड्या मोठ्या जागेची गरज असते. तर त्यासाठी आम्ही येथे एका सपाटाच्या ठिकाणी आलो आहे जाळं बांधायला. तर आता येथे आम्ही नेटवरती हे जाळं बांधणार आहोत, कारण मित्रांनो जाळ्याला खूप कचरा अडकतो, त्यामुळे आम्ही येथे नेट अंथरून घेतलेलं आहे आणि याच नेटवरती आता जाळं बांधायचं आहे. या जाळ्याची उंची बरीच आहे, त्याच्यामुळे आम्ही असं बरंच लांब असं नेट अंथरून घेतलेलं आहे, बघू शकता. तर या नेटवरती आपल्याला असं जाळं पसरवायचं आहे बांधण्यासाठी, कारण मित्रांनो हे जाळं आपल्याला पसरवल्यानंतरच आपल्याला रिंग आणि थर्माकोल हे बांधता येतात. तर चला बघू शकता इकडे आमचे सगळे रिंग आणि थर्माकोल बनवून झालेले आहेत आता. तर सगळ्यांना दोरा बांधून घेतला आहे आणि पहा येथून आमचं जाळं असं पसरवून घेतलेलं आहे आता बरंच लांब. तर मित्रांनो आता जाळं बांधायला सुरुवात करण्याआधी आपल्याला दुसरा दोरा यामध्ये वळवून घ्यायचा आहे. तर त्याच जाळ्यामध्ये मित्रांनो दुसरा आम्ही गुंडीचा दोरा वापरणार आहोत. तर जाळ्याला ही जी दोरी असते तर त्या दोरीला बांधून हा दुसरा दोरा त्यामध्ये वळवून घ्यायचा आहे. तर बघू शकता हा वळवलेला असतो, परंतु हा थोडा दोरा असतो. तर आपल्याला सगळ्या जाळ्याला दोरा पुरेल एवढा दोरा वळवून घ्यायचा यामधून, कारण मित्रांनो याला आपल्याला थर्माकोल बांधावा लागतो. तर याच दोरीला आपल्याला आता थर्माकोल बांधायचा आहे. तर जाळ्याची उंची भरपूर आहे मित्रांनो.
तर हे जाळं बांधण्यासाठी आपल्याला एक लहान दोरा वापरायचा आहे. तर हा दोरा आपल्याला या ठिकाणी बांधून घ्यायचा आहे. तर बांधून या ठिकाणी कडच्या बाजूला आपल्याला 2-3 घरं बांधून घ्यायची आहेत असे. तर दोरा बांधून झाल्यानंतर हे जाळ आपण लांब अंतरावरती बांधणार आहोत. तर आपल्याला पुन्हा पूर्ण टाईट करून जाळं हे 1.5 वावा घ्यायचा आहे. तर 1 वावा घेतलेला आहे आणि अजून आपल्याला अर्धा वावा जाळं हे पूर्ण टाईट करून घ्यायचं आहे. आणि येथे दोरी ओढून घ्यायची आहे आणि ह्या दोरीचं अंतर आपल्याला 1 वावा घ्यायचा आहे. 1 वावा भर ह्या दोरीचं अंतर आपल्याला घ्यायचं आहे. आणि 1 वावा अंतर घेतल्यानंतर येथे आपल्याला दुसऱ्या दोरीनं गाठ मारून घ्यायची आहे. तर एक वावावरती आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. ते 1 वावावरती गाठ मारून घेतलेली आहे लहान दोऱ्यानं. तर ह्या दोरीचं अंतर 1 वावा घेतलेला आहे आणि एक वावा दोरीच्या अंतरामध्ये आपल्याला जाळं हे 1.5 वावा अंतर सोडायचं आहे, म्हणजे आपलं जाळं व्यवस्थित होईल. आता बराच वेळ झालेला आहे आणि आमची आता वरच्या बाजूची सगळी दोरी बांधून झाली. तर ही दोरी आपल्याला आधी बांधून घ्यावी लागते आणि त्यानंतर मग आपल्याला थर्माकोल या दोरीला बांधावा लागतो. तर अशा प्रकारे आम्ही हे माप घेऊन व्यवस्थित असं ही दोरी बांधून घेतलेली आहे आणि आता लगेच थर्माकोल बांधायला आम्ही सुरुवात करणार आहोत. तर आपल्याला दोरीच्या बाजूनं थर्माकोल बांधायला सुरुवात करायची आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला ताराच्या रिंगा बांधायच्या आहेत. तर वरल्या बाजूनं थर्माकोल बांधायला सुरुवात करायची आहे. तर येथे कडच्या बाजूला आपल्याला एक थर्माकोल बांधायचा आहे आणि हा थर्माकोल आपल्याला वरच्या दोरीच्या बाजूला बांधायचा आहे, वरच्या दोरीला बांधायचा आहे. तर असा आपल्याला थर्माकोल बांधून घ्यायचा आहे. थर्माकोल बांधून झाल्याच्या नंतर खालच्या बाजूला थर्माकोलच्या खाली सरळ आपल्याला एक ताराची रिंग बांधायची आहे. तर थर्माकोल आपल्याला 2 वावाच्या अंतरावरती बांधायचा आहे. तर येथे आपण एक मध्ये गाठ ही मोकळी सोडणार आहोत आणि पुढच्या गाठीवरती आपण दुसरा थर्माकोल बांधणार आहोत. तर येथे आपल्याला दुसरा थर्माकोल बांधायचा आहे. आणि ह्या थर्माकोलच्या सरळ खाली आपल्याला पुन्हा एक ताराची रिंग बांधायची आहे.
तर इथून सरळ खाली असं एक घर आपल्याला सरळ खाली न्यायचं आहे आणि त्या थर्माकॉलच्या खाली आपण आता ही दुसरी रिंग बांधणार आहोत. तर ह्या थर्माकॉलच्या खाली आपण एक रिंग बांधलेली आहे आणि कडाच्या थर्माकॉलच्या खाली आपण एक रिंग बांधलेली आहे आणि ह्या दोन थर्माकॉलच्या मध्ये आपल्याला एक रिंग बांधायची आहे. तर मध्ये सेंटरला आपण एका वावाच्या अंतरावरती मध्यभागी एक सुद्धा रिंग मोकळी बांधणार आहोत. तर ती रिंग मोकळी बांधायची आहे आपल्याला. तर अशाच प्रकारे आपण पुढं जाळं बांधून घेणार आहोत. बऱ्याच वेळानंतर आमचं जाळं आता बांधून झालेलं आहे. तर थर्माकाने रिंग बांधून तयार झालेलं आहे हे जाळं मित्रांनो. आता तर मित्रांनो असं जाळं बनवायला बराच वेळ लागतो आणि बराच वेळानंतर आता हे आमचं जाळं अशा प्रकारे बनवून तयार झालेलं आहे. तर मित्रांनो आता हे जाळं सोडायला तयार झालं आहे. तर आता मासे पकडण्यासाठी तयार करून झालेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आमचं हे 3 बोटी जाळं आता बनवून झालेलं आहे. मित्रांनो असं जाळं बनवल्याने हे जाळं एकदम हलकं होतं. आपल्याला पाण्यामध्ये सोडायला सुद्धा एकदम सोपं जातं अशा प्रकारे हलकं जाळं बनवल्यास. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमचा जाळं बनवण्याचा नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आमचा आजचा आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना पण शेअर करा. तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.